रात्रीचे 1:45 वाजलेले. हिवाळ्यातील दाट धुकं घाटात पसरलेलं. अण्णा सांबर शिंगे आपला मोठा ट्रक घेऊन नाशिकला निघालेले. सोबत त्यांचा मदतनीस छोटू. हा छोटू कोणी लहान मुलगा वगैरे नव्हता, तिशीतला बाप्याच होता. पण अण्णा त्याला प्रेमाने छोटू हाक मारत. घाटाचा तीव्र चढ लागला. इंजिन तापलं. अण्णा म्हणाले, थोडं थांबूया, ट्रक रागावलाय. पण खरं तर अण्णांना झोप अनावर झालेली. त्यांनी रस्त्याकडेला गाडी उभी केली. टेल लाईट डोळे मिचकावत होते. आज घाटात वर्दळ नव्हती. सभोवताली पूर्ण शांत. फक्त शीळ घालणारा वारा आणि दुतर्फा असलेल्या झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत असलेली. दोघांचा डोळा लागला. जरा भराने एक विचित्र आवाज ऐकू आला. जणू लोखंडी टपावर कोणीतरी चालत असल्यासारखं. छोटू दचकून उठला. घाबरून म्हणाला, अण्णा, वर कोणीतरी हाय. ट्रकच्या टपावर कोणीतरी चालतंय. अण्णा उठले. ड्रॉवरमधून टॉर्च काढला. बाहेर गेले. टॉर्चच्या उजेडात संपूर्ण ट्रक चारही बाजूंनी नीट बघितला. टपावर कोणीच नव्हतं, ना आसपास कोणी. धुकं मात्र जरा जास्तच दाट झालेलं. ते पुन्हा आत येतात. घाबरलेल्या छोटूला दिलासा देत म्हणतात, काहीच नाही रे बाहेर, कशाला भीतोस. धुक्यात आवाज जरा वेगळाच वाटतो. दोघे पुन्हा आपापल्या सीटवर अंगावर चादर ओढून बसले. 5-10 मिनिटं सुद्धा झाली नसतील, तेवढ्यात पुन्हा तसाच आवाज, यावेळी अजून जोरात. जणू कोणीतरी टपावर पुढून मागे आणि मागून पुढे चालतंय, हळूहळू पण ठाम पावलांनी. आता मात्र छोटूची तंतरली. तो रडायलाच लागला. अण्णावर नक्की काहीतरी हाय, मला स्पष्ट ऐकू येतंय बघा. यावेळी अण्णालाही काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलेलं. पुन्हा बाहेर जाऊन बघण्याची हिंमत त्यांच्यातही नव्हती. झोप कधीच उडालेली. त्यांनी घाबरून इंजिन सुरू केलं. ट्रक थरथरायला लागला आणि त्याच क्षणी ट्रकच्या उजव्या बाजूला कोणीतरी धाडकन उडी घेतली. दोघे भीतीने ओरडले. अण्णाने साईड मिररमध्ये पाहिलं, पण त्याला कुणीच दिसलं नाही. एक विचित्र पारदर्शक आकार मात्र ट्रकपासून दूर दूर जाताना दिसला. गाडी वेगात पुढे निघाली. थंडीने की भीतीने सांगता येणार नाही, पण दोघांची दातखिळी वाजत होती. आणखी 5 मिनिटांनी अजून एक भयानक गोष्ट घडली. पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला धुक्यात उभी असलेली एक बाई दिसली. पांढरी साडी, केस विस्कटलेले. अण्णा आणि छोटूची बोबडी वळली. तिने ट्रकला हात दाखवला, पण ते कसले थांबतात. तशीच गाडी पुढे हाकली. छाती भात्याप्रमाणे धडधडत होती. पुढे आल्यावर छोटूने साईड मिररमध्ये पाहिलं. ती मागे दिसत नव्हती. त्याला हायसं वाटलं. पण इथे अण्णाला मात्र हुडहुडी भरलेली, कारण ती अज्ञात स्त्री आता त्याच्या बाजूने धावत होती. ट्रकच्या वेगाशी स्पर्धा करत अण्णाने काट्याकडे पाहिलं. तो ताशी 80 किलोमीटरचा वेग दाखवत होता. पण ती स्त्री मात्र डोळ्याची पापणीही लावू न देता अलगद त्यांच्या ट्रकला समांतर तरंगत होती. छोटू तर तिला पाहून बेशुद्ध पडला. अण्णाने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. आपलं वेडं वाकडं तोंड उचकटून ती हसली. अण्णाच्या पोटात खड्डा पडला. त्याने करकचून ब्रेक मारला. डोळे मिटले आणि हात जोडून हनुमान चालीसा पुटपुटू लागला. त्याला जशी आठवेल तशी. ती स्त्री बराच वेळ ट्रकच्या आसपास घिरट्या घालत राहिली. अण्णाने जप थांबवला नाही. सूर्य उजाडल्याबरोबर ती स्त्री धुक्यात विरून गेली.
अण्णाने डोळे उघडले, तोंडावर पाणी मारून छोटूला उठवलं आणि गाडी पुढे हाकली. साधारण 8 वाजता ते एका धाब्यावर थांबले. चहा पाणी झालं. ट्रकच्या काचा स्वच्छ करताना छोटूला वायपरच्या वर हातांचे ठसे दिसले. जणू ती स्त्री अजूनही त्या काचेला चिकटून बसली असावी. मुसळधार पाऊस, लोणावळा घाटाचा उतार. IT इंजिनियर अभिषेक काम आटपून विकेंडसाठी आपल्या फार्म हाऊसवर निघालेला. तिथे बाकीचे मित्रसुद्धा भेटणार होते. खूप धमाल येणार होती. रस्ता ओला असल्याने त्याला सावध राहून ड्रायव्हिंग करावं लागत होतं. अधेमध्ये पथदिवेसुद्धा बंद पडलेले. पाऊसच दमदार झालेला, त्यामुळे रस्त्यावर रहदारीसुद्धा तुरळक होती. अचानक समोर हात वर करून कोणीतरी लिफ्ट मागत आहे असं दिसलं. अभिषेक दुर्लक्ष करून पुढेच जाणार होता, पण तो मनुष्य जखमी आहे असं त्याला जाणवलं. अभिषेकने कार थांबवली. त्या मनुष्याने डिलिव्हरी मॅनचा लाल टी-शर्ट घातलेला, चाकं मुडपलेली त्याची जुनाट दुचाकी रस्त्याकडेला भिंतीच्या आधाराने उभी करून ठेवलेली. त्याच्या हातांना खरचटलेलं, कपाळावर 1 इंच आडवी खोप, त्यातून वाहणारं रक्त त्याने रुमाल दाबून कसं बसं थांबवलेलं. पण त्याचं टी-शर्ट आणखीच लाल झालेलं. पाठीला जुनी बॅगसुद्धा होती. अभिषेकला दचकलेला पाहून तो जवळ आला आणि म्हणाला, सर, मला फक्त पुढच्या टोल नाक्यापर्यंत सोडा. तिथून रिक्षा पकडेन आणि घरी जाईन. इथे एक पण रिक्षा येत नाही आणि दुसरं कोणी थांबलंच नाही. अभिषेकला दया आली. त्याने त्याला मागे बसायला सांगितलं. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू, असं म्हणत तो मागे बसला. आपल्या भिजलेल्या कपड्यांमुळे सीट खराब होऊ नये म्हणून त्याने बॅगेतून पार्सलच्या आवरणाचा असतो तसा प्लॅस्टिकचा एक तुकडा काढला आणि त्यावर बसला. त्याचा टी-शर्ट खांद्यावर फाटलेला, डोळे थकलेले. काय झालं, ॲक्सिडेंट का? अभिषेकने विचारलं. होय, ॲक्सिडेंटच म्हणावं लागेल. मी डिलिव्हरीसाठी निघालो होतो एका जवळच्याच फार्म हाऊसवर. आज शनिवार, त्यात पाऊस. पिकनिकला जाणारे आपल्याच धुंदीत असतात. गरिबाची थट्टा करायला मजा येते त्यांना. मी गुपचूप आपल्या स्पीडने एका कडेने जात होतो. एक कार मुद्दाम मागून येऊन घासून गेली. आत जोरजोराने डेक वाजत होता. पोरपोरी गोंगाट करत होती. मी पडलो, लागलं हे बघून पण गाडी थांबवली नाही त्यांनी. आणखी जोरजोराने हसत ओरडत भरकन पुढे निघून गेले. तो म्हणाला. अभिषेकला खूप वाईट वाटलं. रागही आला. साल्यांनो, स्वतः मजा करायची तर करा ना, दुसऱ्यांना कशाला त्रास देता? त्याने त्या माणसाला विचारलं, घरी कोण कोण असतं तुमच्या? बायको, 2 पोरं, मुलगी 4थीत आहे आणि मुलगा आता 1लीत गेला. म्हातारे आई बाबा पण आहेत. कमावतो मी एकटाच. सकाळी एका ऑफिसात पिऊनचं काम करतो, संध्याकाळनंतर डिलिव्हरी मारतो. त्याने शांतपणे उत्तर दिलं. अगदी सहज. त्याग वगैरे करत असल्याचा कुठलाही आविर्भाव नाही. पण आज त्याला काही झालं असतं तर त्याच्या कुटुंबाचं काय? इतक्यात पुढे टोल नाका आला. एकामागे एक वाहनं उभी. अभिषेकने ही गाडी एका लेनला लावली. अभिषेकने ही गाडी एका रांगेत लावली. थोडा वेळ आहे तेव्हा त्याने विचारलं, तुमचं नाव काय दादा? पण उत्तर नाही. त्याने वरच्या मिररमध्ये पाहिलं, पण तो दिसेना. वेदना अनावर झाल्याने सीटवर झोपला असेल असं वाटून अभिषेकने मागे वाकून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. गाडीचे डोअर्स लॉक असल्याने तो मध्ये उतरणंही शक्य नव्हतं. त्याची बॅगसुद्धा नव्हती. हो, पण तो प्लॅस्टिकचा तुकडा ज्यावर तो बसलेला तो अजूनही तिथेच होता. अभिषेक चक्रावला. नेमकं काय ते त्यालाच कळेना. तेवढ्यात टोलचा नंबर आला. पैसे देता देता त्याने सहज चौकशी केली, एखादा जखमी डिलिव्हरी मॅन जाताना दिसला का? उत्तर मिळालं,
काही तासांआधी घाटावर एकाचा ॲक्सिडेंट झाला होता साहेब. डिलिव्हरीवालाच होता. बाईकला मागून उडवलं. मेला तो. त्याची बाईक अजून बी तिथेच आहे. अभिषेक हादरला. काय बोलावं त्याला कळेना. तो माणूस त्यालाच का भेटला, त्याच्यासोबत गाडीत का बसला, का बोलला हे त्याला कळेना. अभिषेक 2 दिवस तापाने फणफणला. ही बातमी त्याने पेपरमध्ये सुद्धा वाचली. शांत झोपच येईना. डोळे बंद केले रे केले की त्या डिलिव्हरी मॅनचा शांत चेहरा नजरेसमोर यायचा. अखेर अभिषेकने त्या मृत डिलिव्हरीवाल्याचा पत्ता शोधून काढला. त्याच्या घरी भेट दिली. तो 10व्याचा दिवस होता. तीच भर खोलीत 5 जणांचं कुटुंब कसं तरी राहत होतं. ते अजूनही सावरलेले वाटेना. अभिषेकला चांगला पगार होता. दर महिन्याला तो 25,000ची SIP करायचा. ती कमी करून त्यातील 15,000 त्याने या कुटुंबाला द्यायचं ठरवलं. ते फार नव्हते, पण निदान त्या डिलिव्हरीवाल्याची मुलं मोठी होईपर्यंत उपयोगी पडले असते. त्या दिवसापासून अभिषेकला तो डिलिव्हरी मॅन दिसणं बंद झालं आणि शांत झोप येऊ लागली. संध्याकाळचे 8:45 वाजले असतील. चिपळूण ते रत्नागिरी रस्ता. नवविवाहित दाम्पत्य आयुष आणि सायली आपल्या कारने गावी निघालेले. रस्ता अरुंद. दोन्ही बाजूंना किर्र जंगल, कचकचित अंधार. सायली खिडकीतून बाहेर बघत होती. अचानक एका वळणावरती हलक्या आवाजात म्हणाली, आयुष, तिकडे बहुतेक बाई उभी आहे. एक हिरव्या साडीमध्ये. हात दाखवते आपल्याला. मदत हवी असेल बिचारीला. आयुषने वेग कमी केला. गाडी जवळ गेली. पण हेडलाईटचा प्रकाश त्या बाईच्या चेहऱ्यावर पडताच किंचाळणं सोडाच सायलीला श्वास घेणंही जड जाऊ लागलं. त्या बाईला चेहराच नव्हता. त्याऐवजी संपूर्ण सपाट डोकं, डोळे, नाक, तोंड काहीच नव्हतं. फक्त त्वचेचा एक गुळगुळीत पापुद्रा. आयुषनेही ते पाहिलं. त्याने पुन्हा गाडीचा वेग वाढवला. त्या रस्त्याला अनेक वळणं होती. दोघंही हादरलेले. सायलीला भीतीने रडू येत होतं. हातपाय गार पडलेले. आणखी 5-10 मिनिटं झाली असतील. पुढचं वळण आलं. आयुषला हादराच बसला. रस्त्याच्या उजव्या टोकाला तीच बाई पुन्हा उभी. हिरवी साडी, नागडोळे नसलेला चेहरा. आणि यावेळी ती गाडीच्या अगदी जवळ आली. आयुषच्या अंगातील त्राणच संपलं. त्याने नकळत कधी कसा ब्रेक मारला त्याचं त्याला कळलंच नाही. सायलीलाही तो असं का करतोय ते कळेना. अरे गाडी का थांबवलीस? स्टार्ट कर पटकन. स्पीड वाढव. ती किती जवळ आली आहे. बघू नकोस तिच्याकडे. आई ग, मला कसं तरीच होतंय. यौवना ती स्त्री गाडीच्या काचेजवळ पोचली सुद्धा. तिने आपल्या भयंकर हाताने खिडकी वाजवली. आयुष संमोहित झाल्यासारखा तिच्याकडे पाहतच राहिला. सायलीने तर कधीच आपलं तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतलेलं. टकटक आवाज ऐकून तिने कसंबसं मन घट्ट करून काचेकडे पाहिलं तर ती भयंकर बाई बाहेर उभी आणि आयुष वेड्यासारखं दार उघडतोय असं दिसलं. ते पाहून सायली किंचाळली. त्या आवाजाने आयुष भानावर आला. त्याने झटकन हात मागे घेतला. दार उघडलंच नाही. पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि तुफान वेगात पळवली. शेवटी ते एका अशा भागात पोचले जिथे दिवे सुरू होते. दुकानं अजूनही उघडी होती. धडधडणारं काळीज काबूत आणायला दोघंही एका रसवंती गृहात कोल्ड्रिंक प्यायला बसले. आता घटका भरापूर्वी आपण नेमकं काय पाहिलं? खरंच तसं घडलं का? आपल्याला वेळ तर लागलेला नाही याची खात्री करून घ्यायला आयुषने दुकानदाराला विचारलं. काय हो काका, मागे वळणावर एखादी विचित्र बाई फिरते का? हिरवी साडी घातलेली, जिचा चेहरा जरा तसा आहे.
हे ऐकून रसवंतीवाले काका शांतपणे म्हणाले, का तुम्हालाही दिसली का ती बाई? अनेकांना दिसते, पण कुणाला काही करत नाही. फक्त अचानक येऊन घाबरवते, दारावर टकटक करते. तुम्ही हुशार आणि सावध असाल, गाडी थांबवली नाहीत किंवा दार उघडलं नाहीत तर घाबरायचं काही कारण नाही. पण उघडलं असतं तर? अचानक काका बोलायचा थांबले. तर काय? सायलीने अधीरतेने विचारलं. तर काय? अहो खल्लास, सांगायला जिवंत उरलाच नाही कुणी. दरवर्षी बरेच अपघात होतात त्या वळणावर. 5-6 जणांचा जीव घेतल्याशिवाय तहान भागतच नाही त्या बयेची. काकांनी भीतीत भर घातली. 10-15 मिनिटं बसून ते दोघं काकांना कोल्ड्रिंकचे पैसे देऊन निघाले. आता रस्ता बरा होता. अजूनही वळणं येत होती, पण अधूनमधून पथदिवे होते. गाडीत एक विचित्र शांतता, पण दोघांच्याही मनात खरं तर अजूनही त्या बिनचेहऱ्याच्या बाईची भीती दडून राहिलेली. आता कुठे वळणावर झाडाची सावली देखील हलली तरी दोघांचा जीव वर खाली व्हायचा. बरं झालं आयुष, तू दार उघडलं नाहीस. सायलीने शांततेला वाचा फोडली. आयुषने काही उत्तर दिलं नाही, कारण त्याला अजूनही खात्री वाटत नव्हती. बिनचेहऱ्याच्या बाईने टकटक केली. त्या संमोहात खरं तर त्याने दार किंचित उघडलं होतं. अचानक तेव्हाच सायली किंचाळली. तो भानावर आला आणि त्याने पटकन दार लावून घेतलं. त्या निमिषभरात ती बाई गायब झाली. पुन्हा दिसली नाही. पण गेली कुठे? एकाएकी त्याला दरदरून घाम फुटला. आताच स्प्राईटची पूर्ण बाटली पिऊनही त्याला पुन्हा घसा कोरडा वाटू लागला. सायली, जरा पाणी देतेस का ग? तो ओठांवर जीभ फिरवत म्हणाला. सायलीने एक हँडबॅग मांडीवरच ठेवलेली. तिच्यात ती बाटली शोधू लागली, पण सापडेना. मग तिला आठवलं, बाटली मागच्या सीटवर ठेवली होती. मघाशी गाडीतून उतरताना. लगेच सायली मागे वळली, पण समोर जे दिसलं ते पाहताच तिची बोबडी वळली. कारण बिनचेहऱ्याची बाई आता नेमकी तिच्या समोरच बसलेली, मागच्या सीटवर. एवढा वेळ ती त्यांच्या सोबतच होती. सायली इतका वेळ मागे काय शोधतेय हे बघण्यासाठी आयुषने वरच्या मिररमध्ये लक्ष टाकलं. त्यालाही तीच बाई दिसली. तो हादरला. गाडीवरचं नियंत्रण सुटलं. रस्त्याकडेला असलेल्या एका मोठ्या खडकावर जाऊन गाडी आदळली. इंजिनातून धूर निघाला. हॉर्न कितीतरी वेळ कर्कश आवाजात वाजतच राहिला. त्या रस्त्यावरील वळणांवर होणाऱ्या अपघातांमध्ये आणखी एकाची आणि मृतांच्या संख्येत दोघांची भर पडली. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉइन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय मुक्काम पोस्ट फोंडा घाट. दाट जंगल आणि काळ्या कुट्ट अंधारात हरवलेला रस्ता. 2013च्या जुलै महिन्यातील एक पावसाळी रात्र. 2 मित्र, हिमांशू आणि रोहन, एका मित्राचे लग्न आटपून परत येत होते. घाटात धुक्याची इतकी दाट चादर होती की बाईक अतिशय हळूवार चालवावी लागत होती. ते एका वळणावर आले आणि अचानक हेडलाईटमध्ये दिसली भिजलेले काळे भोर केस आणि चमकदार निळे डोळे असलेली एक बाई. ती रस्त्याच्या मधोमध बसलेली. ओ काकू, बाजूला व्हा, रोहन ओरडला. पण ती स्त्री 1 इंचही हलली नाही. तिच्या डोळ्यात अनैसर्गिक शांतता होती. जणू ती त्यांच्याकडे पाहतही नव्हती
पण तिची नजर त्यांच्या आरपार जात असावी. दोघांनी तिला टाळून बाईक बाजूने पुढे काढली, पण फक्त 200 मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला तीच बाई उभी दिसली. वाऱ्याने तिच्या डोईवरचा पदर उडाला आणि निळे डोळे पुन्हा चमकले. हिमांशू ओरडला, अरे ही तर मागे होती ना. रोहनने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त बाईक पूर्ण वेगात पुढे हाकली. घाट संपेपर्यंत दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. घरी पोचले तेव्हा दोघांनाही कापरं भरलेलं. रोहनचं घर हिमांशूच्या घरापासून आणखी मैलभर पुढे, गावाच्या दुसऱ्या टोकाला. पण आता त्याच्यात बाईक घेऊन एकटं पुढे जाण्याची हिंमतच नव्हती. त्या रात्री तो हिमांशूच्या घरीच थांबला. दुसऱ्या दिवशी त्यांनी घडला प्रकार घरच्यांना सांगितला, वाडीतल्या मित्रांना सांगितला, पण कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवेना. म्हणजे कोकणी लोक भूतांवर विश्वास ठेवत नाहीत असं नाही, पण त्यांची स्वतःची अशी खास पारंपरिक भूते आहेत. गिर्या, बायंगी, हडळ, संबंध आणि ब्रह्मराक्षस वगैरे. ते या नव्या निळ्या डोळ्यांच्या परप्रांतीय भूताची घुसखोरी स्वीकारायला तयार नव्हते. 2-3 आठवडे गेले. थंडी वाढली. भीतीचा प्रभाव कमी झाला. आपल्यावर अविश्वास दाखवणाऱ्या लोकांच्या तोंडावर चांगले पुरावेच फेकून मारूया असं ठरवून रोहन आणि हिमांशू पुन्हा त्याच रस्त्याकडे गेले. रात्री 2:30चा सुमार. रोहन बाईक चालवत होता तर हिमांशू मागे बसलेला, हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असलेला मोबाईल आणि जीव मुठीत धरून. त्यांना फक्त त्या चमकदार निळ्या डोळ्यांच्या बाईचंच भय वाटत होतं असं नाही. कोकणात हल्ली बिबटे, गवेरेडे आणि पटेरी वाघ सुद्धा दिसू लागल्यात बरं का. पुन्हा तसंच धुकं घाटात साकळलेलं. अगदी कमी वेगाने ते थेट वरपर्यंत गेले, पण कोणीच दिसलं नाही. रस्त्याकडेला 10-15 मिनिटं घुटमळले, पण रानात बिबट्याची डरकाळी ऐकू आली तसे गुपचूप बाईकवर बसले आणि तिथून सटकले. निम्मा घाट उतरल्यावर समोर दूरवर एक बाई दिसली. हिमांशूने मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. रस्त्यावर अंधार असला तरी बाईकच्या हेडलाईट समोर येणारी गोष्ट व्हिडिओत स्पष्ट दिसत होती. ती बाई पाठमोरी उभी असलेली, अगदी रस्त्याच्या मधोमध. तिच्या बाजूने सुमडीत निघू, तू रेकॉर्डिंग सुरूच ठेव, रोहनने हिमांशूला सूचना दिल्या. पण हिमांशू थरथर कापत असलेला. बाईक अगदी तिच्या जवळ आली तसा रोहनने वेग आणखी कमी केला. मोबाईल कसा बसा सावरून, पण डोळे गच्च मिटून घेत हिमांशू रेकॉर्डिंग करत होता. थोडं पुढे येताच रोहनने मिररमध्ये पाहिलं. ती बाई आता मागे दिसत नव्हती. त्याने हिमांशूला विचारलं, हेम्या, केलंस ना रे लेका बरोबर रेकॉर्डिंग? पण हिमांशूचं हो नाही की चू नाही. रोहनने पुन्हा मिररमध्ये पाहिलं आणि आपल्या मागे कोणीच बसलेलं नाही हे त्याच्या लक्षात आलं. चालत्या बाईकवरून कुठे पडला हा, की स्वतःच उतरला? रोहनला धक्का बसला. हिम्मत करून तो पुन्हा अख्खा घाट चढून गेला, पण हिमांशू दिसला नाही. मग पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला. सकाळपर्यंत हेच चाललेलं. अखेर निराश होऊन घरी परतला. घडलेली गोष्ट सर्वांना सांगितली. त्यांनाही जबरदस्त धक्का बसला. काय गरज होती नको ते धाडस करण्याची? जे झालं ते झालं, पण आता हिमांशूच्या घरच्यांना काय सांगायचं? कोण विश्वास ठेवेल या घटनेवर? हिमांशूच्या घरचे, गावकरी, पोलीस सर्वजण रोहनवरच संशय घेणार हे पक्क होतं. रोहनच्या पोटात खड्डा पडलेला. ही अशी वेळ येण्यापेक्षा हिमांशूच्या जागी मीच गायब झालो असतो तर बरं झालं असतं. तो रडू लागला. बाबा आणि चुलत्याने त्याच अवस्थेत त्याला परबांच्या घरी नेला. सकाळच्या चहाची वेळ. पडवीत सर्व चहा पीत बसलेले. सकाळ सकाळ रोहन आणि त्याच्या घरच्यांना पाहून हिमांशूच्या घरचे चाट पडले. रोहनने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. आता त्याची आई हंबरडा फोडेल, बाप आणि भाऊ मारायला येतील अशी त्याला अपेक्षा होती. तो कुठलीही शिक्षा भोगायला तयार झाला. पण घडलं ते आखरीतच.
त्याची भयकथा ऐकून सगळे हसायला लागले. तुम्ही पोरांना मोठी झाली तरी वांडपणा काय गेलेला नाही. अरे आमचा हिम्या कसा घाटात गायब होईल? ता तर काल रात्रीपासून घराबाहेरच पडलेला नाही. आताच उठून परसात अंगुलीला गेलाय. जा सवताच बघून ये, हिमांशूचे बाबा म्हणाले. रोहन लगेच परसाकडे धावला. केळीच्या झाडांमध्ये ठेवलेल्या पाथरीवर बसून वाफाळलेल्या ऊन पाण्याने आंघोळ करणारा हिमांशू दिसला आणि त्याला हर्षवायू झाला. धावतच जाऊन त्याने अंगावरील फेसाची पर्वा न करता हिमांशूला मिठी मारली. पण आनंदाचा भर ओसरल्यावर लक्षात आलं की जर काल रात्री आपल्यासोबत बाईकवर मागे हिमांशू नव्हता तर मग कोण होतं? या विचारासरशी त्याला भोवळ आली आणि घाटात त्या रात्री दिसलेल्या चमकदार निळ्या डोळ्यांच्या स्त्रीचं पाशवी हसू त्याच्या कानात निनादू लागलं. बबन आणि जग्या रात्रीचं होडी घेऊन खाडीत मासेमारीला गेलेले. फक्त 2 माणसं 2 टोकांना बसतील आणि मध्ये जाळं आणि माशांनी भरलेल्या काही टोपल्या ठेवता येतील एवढंच होडकं होतं ते. रात्री 2चा सुमार होडी वलवत ते किनाऱ्यापासून खूप दूरवर गेले. दिवस थंडीचे असल्याने दर्यावरही धुकं पसरलेलं. जणू समुद्रातूनच वाफा बाहेर पडत आहेत असं वाटावं. त्या दोघांनी काल दुपारीच जाळं टाकून ठेवलेलं. आज ते बाहेर खेचायचं, मासे होडीत जमा करायचे, मग वेगवेगळ्या टोपल्यातून भरायचे. या सगळ्या कामात 3-4 तास गेले असते. पहाटे 6 पर्यंत बाजारात पोचायचं. सगळ्यात आधी पोचलो की चांगला भाव मिळतो हे त्यांना ठाऊक होतं. ते दर्यात खूप दूर ठरलेल्या जागी पोचले. जाळं बाहेर ओढण्याआधी हुडहुडी दूर पळावी आणि अंगात ताकद यावी म्हणून त्यांनी सोबत आणलेल्या चपटीमधली 9 टाक दारू घेतली. एकदम स्फूर्ती आली. झटाझट दोघं कामाला लागले. ए बबन्या, आज तरी एखादा मोठा घोलमासा गावल काय र? जग्याने विचारलं. न गावायला काय झालं? माझ्या म्हाताऱ्याला एकदा गावला होता. लय पैसा आला त्याचा. आपल्याला गावला तर मजाच हाय बघ दोस्ता, बबन खुश होऊन म्हणाला. पण अर्ध जाळं वर ओढलं तरी त्यांच्या वाट्याला मांदेली, बांगडे, ढोमी, तारली आणि छोटी पापलेट सोडून काहीच येईना. घोळ तर दूरच राहिला. सुरमई सुद्धा दिसेना. आशेने बाकीचं जाळं बाहेर खेचताना बबनचं लक्ष समोर गेलं. त्यांच्या होडीपासून मैलभर अंतरावर प्रकाशाचा एक गोळा लकाकताना दिसला. तो दुसऱ्या बोटीवरील कंदील किंवा बल्ब नव्हता. तसं असतं तर बबनच्या अनुभवी डोळ्यांना कळलं असतं. तो प्रकाश अगदी वेगळाच होता. कोणीतरी मशाल घेऊन धावत असल्यासारखा. ए जग्या, ती ड्युटी दिसली काय र? जाळं वर ओढण्यात मग्न असलेल्या जग्याला बबन्याने विचारलं. कंची ड्युटी? कपाळाला आठ्या पाडत जग्याने उलट प्रश्न विचारला आणि कंबर सरळ करून समोर पाहू लागला. पण अगदी बबन्याच्या विरुद्ध बाजूला. त्याला सुद्धा तो झगमगीत प्रकाशाचा गोळा दिसला. पण एक नाही 2. एवढ्या रातच्याला कोण र ड्युट्या फिरवत असेल दर्यात? जगन्या कंबरेवर हात ठेवून म्हणाला. ड्युट्या? अरे एकच ड्युटी हाय, नीट बघ. बबन्याने चूक सुधारली. नाय बा, 2च आहेत. मना स्पष्ट दिसतंय इथून. जग्या ठाम होता. येड्या, 9 टाक जास्त झाले आहे तुला. हे बघ, माझ्या बोटाकडे लक्ष दे, तुला दिसल ती ड्युटी, बबन्या म्हणाला. त्यावेळी जग्याने बबन्याकडे पाहिलं आणि तो भलतीकडेच बोट दाखवतोय हे त्याच्या लक्षात आलं. तिथे खरंच एक ड्युटी होती. ही काय र पिशागत? तो दबक्या स्वरात ओरडला. बबन्याने त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही त्या दिशेला 2 ड्युट्या दिसल्या. मग दोघांनी चौफेर नजर फिरवली आणि फक्त 3च नाही, कमीत कमी 10-15 ड्युट्या आपल्यापासून कमी अधिक अंतरावर तरंगत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जवळ जाऊन पहावं नेमकं काय आहे ते, हे कुतूहल त्यांना शांत बसू देईना. पण अर्ध जाळं वर ओढायचं बाकी होतं. त्यांनी तिथे लक्ष एकवटलं. दोघंही पटापट हात चालवू लागले.
आणि चमत्कार झाल्यासारखं एकदम बंपर मासळी उरलेल्या जाळ्यात गाऊ लागली. सगळी जिवंत, जणू आताच अडकल्यासारखी. घोळ नव्हता, पण सुरमया, मोठी पापलेट, जाडजूड कोळंब्या, मुशा, रावस, बांगडे आणि इतरही भरपूर मासे. त्यांना लॉटरीच लागली. त्या मासळीची टोपल्यांमध्ये योग्य ती सोय करण्यात आणि जाळं नीट रचून ठेवण्यात तासभर गेला. मासळी इतकी होती की टोपल्या भरूनही बरीच उरली. ती त्यांनी होडीतच ढीग करून ठेवलेली. होडी जड झाली. अखेर काम संपवून त्यांनी हाशहुश करत कंबर वर केली आणि पाहतो तर काय, काही दिवट्या अगदी हाकेच्या अंतरावर पोचलेल्या. त्या मशाली नव्हत्या, दिवे नव्हते, असं काहीही नव्हतं जे त्यांनी आधी कधी पाहिलेलं. ते फक्त केशरी प्रकाशाचे भगभगीत गोळे होते, जे चमकत होते आणि कुठल्याही आधाराशिवाय लाटांवर तरंगत होते. फार उंच जात नव्हते. त्या गोळ्यांना स्वतःची समज असावी. अगदी एका लयीत ठरल्याप्रमाणे ते मंदगतीने होडीच्याच दिशेने येत होते. त्यांच्या आत प्रकाशासोबतच काहीतरी काळशार केसासारखं होतं. ते आतल्या आत वर खाली व्हायचं. एक गोळा तर थेट त्यांच्या होडीवरच येऊन पोचलेला आणि मग स्थिर झाला. दोघं विस्मयाने डोळे फाडफाडून वर पाहू लागले. जग्याला काहीच सुचेना, पण बबन्याचं डोकं अजून थाऱ्यावर होतं. त्याने त्या गोळ्यापासून दूर जाण्यासाठी तावातावाने वल्हे मारली, पण होडी जड झालेली. ती फार वेगाने जाऊ शकत नव्हती. अधूनमधून तो जग्याला आवाज देत होता, डाफरत होता, शिव्या घालत होता, पण जग्या देव दिसल्यासारखा समाधीत पोचलेला. लाटांची चुळबुळही वाढलेली. पुरतं उजाडलं नव्हतं, पण पूर्व दिशा लाल होऊ लागलेली. शिवाय होडीवर तो झगमगीत गोळा देखील होता. बबन्याला दिसलं की पाण्यातील जिवंत मासळी त्या प्रकाशाकडे आकर्षित होत आहे. होडीच्या चहूबाजूने पोहत आहे. त्यांच्या जाळ्याला बंपर मासळी लागण्याचं हेच कारण होतं. भारल्यासारखा आता तो वल्ह मारण्याचं सोडून पाण्यातच पाहू लागला. त्याला खाली आणखी एक गोळा दिसत होता, पण हे वरच्या गोळ्याचं प्रतिबिंब नव्हतं, तर आतूनच एक नवीन गोळा वर येत होता. म्हणजे हे सर्व गोळे पाण्यातूनच वर आले असावेत. अरे माझ्या देवा, काय ही भानामती! बबन्या छातीवर हात ठेवत म्हणाला. त्याने पुन्हा जग्याकडे पाहिलं. त्याचं डोकं वर ते वरच. डोळ्यांच्या बाहुल्या देखील हलेनात. तो काही ऐकण्या बोलण्यापलीकडे पोचलेला, कधीचाच. एवढं काय आहे त्या गोळ्यात? बबन्या देखील वर बघू लागला. त्या भगव्या प्रकाशातील अतर्क्य हालचाली त्याला संमोहित करू लागल्या. अखेर त्याची ही ब्रह्मानंदी टाळी लागली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही जग्या आणि बबन्या घरी न पोचल्याने वाडीतील कितीतरी होड्या त्यांना शोधायला दर्यात गेल्या. किनाऱ्यापासून 15 मैल दूर त्यांना होडी सापडली, मासळीने खच्चून भरलेली. पण बबन्या आणि जग्याचा पत्ता नव्हता. दारूच्या नशेत मारामारी करून बुडून मेले असा लोकांनी अंदाज बांधला, पण त्या रात्री नेमकं काय घडलं हे कधी कोणाला कळणारच नाही. कोकणातील एक सुस्त गाव असलेल्या देवगावच्या छोट्या वाडीत रात्री घरांच्या कौलांवरून धावत जाणारी एक सावली अनेकांनी पाहिली आहे. लोक तिला म्हणतात काळा मुटक्या. का? कारण त्याला पाय नाहीत. असतील तरी ते धावताना जमिनीला लागत नाहीत. हा कुठला माणूस नाही किंवा प्राणीसुद्धा नाही. कुठलीही चाहूल लागू न देता तो मांजरीसारखा पळतो, नाहीतर पालीसारखा भिंतीला चिकटून राहतो. तो दिसतच नाही, दिसते ती फक्त त्याची सावली. 2 वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात घडलेला हा प्रकार. रात्रीची वेळ, कडाक्याची थंडी, घरातल्या चुली थंडावलेल्या, अंगणातील परसातील शेकोट्या देखील गारठलेल्या. इतक्या थंडीत मध्यरात्रीनंतर कशाला कोण जागा राहतो?
प्रत्येकाला स्वतःची सुखाची साखर झोप प्रिय असते. तर अशा वेळी गावकराच्या घरावर काहीतरी खुडखुडलं. मांजर असेल असं वाटून त्यांनी आधी दुर्लक्ष केलं, पण नंतर जाणवलं की कुणीतरी माणसासारखं धावतंय. त्यावेळी गावात चोरांना ऊत आलेला. मागच्या महिन्यातच नायकांच्या घरी डल्ला मारून 7.5 तोळे सोनं लांबवलेलं. गावकराच्या घरातील मंडळी खाडकन जागी झाली. तात्याने माडीवरचा बल्ब लावला. हनम्या सोटा घेऊन दाराने बाहेर आला. कौलांवरचा आवाज अचानक थांबला, पण त्यांच्या दारासमोर कौलावर उभ्या असलेल्या कुणाची तरी सावली पडत होती. माणूस नाही, कुत्र नाही, मांजर तर नाहीच नाही. काहीतरी उंच, पातळ आणि डोकं इतकं एका बाजूला झुकलेलं की खांद्याला चिकटलेलं अशी ती आकृती होती. हनम्याची बोबडी वळली. अंगणात जाऊन वर पाहण्याची छातीच झाली नाही त्याची. जरा भराने बाकीची मंडळी गोळा झाली, पण तोवर सावली दिसेनाशी झालेली. हनम्याने घडलेला प्रकार दुसऱ्या दिवशी लोकांना सांगितला. हा काहीतरी भानामतीचा प्रकार आहे अशी लोकांची खात्री झाली. बायका भेदरल्या. पुरुष मंडळी सूर्यास्तानंतर पावशेरीसाठी गुत्त्यावर जायची देखील बंद झाली. किरकिर करणाऱ्या लहान पोरांना मुटक्याची भीती दाखवून खाऊ घालता येत होतं, झोपवता येत होतं, पण पुढे वर्षभर तो कोणाला दिसलाच नाही. आणि पुढच्या थंडीत रात्रीचे 9 वाजलेले असताना नीता आपल्या पडवीत बसून पुस्तक वाचत होती. सहजच तिचं लक्ष भिंतीकडे गेलं. मान डावीकडे कललेली एक सावली कितीतरी वेळ भिंतीला चिकटून होती. तिने आसपास पाहिलं, पण दिव्यासमोर असं कुणीच उभं नव्हतं ज्याची सावली पडावी. ती जीव खाऊन किंचाळली. सावली सरपटत छपराकडे गेली आणि गायब झाली. गावात पुन्हा घबराट पसरली. मग पुढे वर्षभर असा काही प्रकार घडला नाही. येत्या डिसेंबरमध्ये या घटनेला आणखी 1 वर्ष पूर्ण होईल. तुम्हाला काय वाटतं? पुन्हा तो काळा मुटक्या दिसेल? मित्रांनो, हे सर्व किस्से इथून तिथून ऐकलेल्या दंतकथा आहेत. हिवाळ्यातील गारेगार रात्री हातात चहा कॉफीचा कप घेऊन किंवा गरमागरम सूप भुरकत तुम्ही त्यांचा आनंद घ्यावा. सर्वांना शेअर कराव्यात किंवा एखाद्या प्रवासात स्वतःच रंगून सांगाव्यात, एवढाच त्यांचा उद्देश आहे. कुठल्याही ठिकाणाची बदनामी करण्याचा हेतू नाही. बाकी आपला पूर्ण महाराष्ट्रच सर्व देवी देवतांच्या कृपेने भूताखेतांपासून मुक्त आणि सुरक्षित आहे. तेव्हा काळजी करू नका. आरामात प्रवास करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.